आपण मुख्य विषयाला आता हात घालूया. आपला विषय होता जो तारुण्यातील हृदयविकार, कारणे, लक्षणे आणि उपचार. तरुण हा शब्द आपण का निवडला आहे, मला त्याबद्दल थोडं स्ट्रेस करायचं तर ह्याच्यासाठी की आपल्या देशामध्ये आज जगामध्ये सर्वाधिक जास्त तरुण हे भारतामध्ये आहेत. जवळपास 40%, 42% पॉप्युलेशन ही आज भारतामध्ये तरुणांची आहे. आणि हा एकमेव देश असा आहे जिथे इतक्या जास्त प्रमाणामध्ये तरुण म्हणजे 20 ते आपण 45 म्हणूत ह्या ह्या वयोगटामधले लोक आहेत. आणि तरुणांनाच आपण टार्गेट का करत आहोत म्हणजे आजच्या विषयामध्ये, कारण हाच ग्रुप आहे जे देशाच्या उभारणीमध्ये एक मेजर कॉन्ट्रीब्युशन त्यांचं असतं. आणि तेच जर आजारी पडले अशा दुर्धर आजाराने, तर त्याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीला, त्या फॅमिलीला किंवा त्या शहराला नसतो, तर तो त्याचा एक इनडायरेक्टली पूर्ण देशावर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे तरुणांमध्ये होणारे रोग आणि त्याच्याबद्दलचे जे ते का हो ते त्याची कारणं, त्याची लक्षणं आणि त्यावेळेचे होणारे लागणारे तात्कालिक उपाय, ह्या विषयावर आपण थोडं विस्तृत बोलणार आहोत. तर हृदयविकार म्हणजे काय, थोडक्यामध्ये अगदी साध्या सोप्या भाषेत मी सांगतो. हृदयाला जशी आपल्या सर्वांना पूर्ण शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना ऑक्सिजनची गरज असते आणि त्याचं एक माध्यम म्हणजे रक्तपुरवठा असतं, अगदी तसंच हृदयाच्या बाबतीत सुद्धा हृदयाला रक्तपुरवठ्याची गरज असते. हृदय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या हृदयाच्या मसल्स असतात, स्नायू असतात, जे स्नायू अखंडपणे आपण जन्मल्यापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत अखंडपणे आकुंचन आणि प्रसरण पावत असतात. तर त्या मसल्सला, त्या स्नायूंना सतत रक्तपुरवठा हा जरुरी असतो. अगदी सतत म्हणजे एक क्षण सुद्धा रक्तपुरवठा थांबलेला चालत नाही, एस्पेशली मेंदूला आणि हृदयाला. ठीक आहे. तर अशा धमन्यामध्ये, ज्याला आपण मराठीमध्ये इंग्रजीमध्ये त्याला करोनरी आर्टरीज म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला हृदयाच्या धमन्या असं म्हणतो. तर अशा धमन्यामध्ये जर अडथळे येत असतील, मग ते अडथळे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. त्यातला सगळ्यात कॉमन अडथळा असतो कोलेस्ट्रॉलचा, चरबीचा. तर तसे जर अडथळे येत असतील तर हृदयाला पाहिजे तसा रक्तपुरवठा होत नाही. आणि त्यामुळे तो जो भाग असतो की जर त्या हृदयाच्या भागाला, त्या स्नायूला जर फार वेळेपर्यंत जर रक्तपुरवठा झाला नाही, तर तो भाग डॅमेज होतो, परमनंटली डॅमेज होतो. हृदयाची टिश्यू, हृदयाची पेशी ही इतर अवयवासारखी नसते. जशी आपली स्किन असेल, म्हणजे त्वचा असेल, किंवा बाकीच्या पेशी असतात ज्या एकदा मेल्यानंतर परत 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 निर्माण होतात, तसं हृदयाच्या पेशी नसतात. त्या एकदा डॅमेज झाल्या की त्या परमनंटली डॅमेज होतात. म्हणूनच हृदयविकाराबद्दल आपण जे जनजागृती किंवा जी ट्रीटमेंट, अर्जन्सी, इमर्जन्सी म्हणतो, ती ह्याच कारणासाठी असते. कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही आपण असं म्हणतो, तसं एकदा गेलेली मसल, एकदा गेलेला हृदयाचा स्नायू हा परत येत नाही. म्हणूनच आपण हे होऊ नये किंवा झाल्यानंतर त्वरित कसा त्याबद्दल काय करता येईल ह्याबद्दल उहापोह करत आहोत. तर अशा वेळेच्या याच्यामध्ये आता हृदयविकारामध्ये, तर हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायूंना दुखापत किती झाली यावरून अवलंबून असते. उदाहरण म्हणजे काय की किती प्रमाणात स्नायूचं नुकसान झालेलं आहे, किती प्रमाणामध्ये स्नायू डॅमेज झालेले आहेत, किती प्रमाणामध्ये हृदयाच्या पेशी मेलेल्या आहेत, त्यानुसार त्या पेशंटचं तात्कालिक प्रोग्नोसिस म्हणजे तो पेशंट कसा राहील ते, तसंच पुढच्या आयुष्यामध्ये त्या पेशंटला काय प्रॉब्लेम येऊ शकतो ह्या दोन्ही गोष्टी त्यावर अवलंबून असतात. म्हणून ते डॅमेज कमीत कमी राहावं, हृदयाच्या पेशी ह्या जास्तीत जास्त जिवंत राहाव्यात, ह्याच्यासाठी ह्या हृदयविकारचं निदान आणि त्याचा उपचार ताबडतोब होणं जरुरी आहे. तर हृदयविकार हा शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकलाय, कारण हृदयविकार हा फार ढोबळ मानाचा शब्द आहे. यामध्ये मुख्यतः जसं मी आधी सांगितलं की रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे पेशंटची छाती दुखते. आणि हा जर रक्तपुरवठा फार वेळपर्यंत राहिला, म्हणजे ज्याला आपण 20 मिनिट्स म्हणतो, 20 मिनिट्स 10 ते 20 मिनिटं हा एक त्याचा विंडो पिरियड असतो. 20 मिनिटाच्या वर जर तो रक्तपुरवठा खंडित झाला असेल 100%, तर ती पेशी मरायला सुरुवात होते, ती सुरुवात असते पेशी मरण्याची. आणि अशा वेळेस जर फार मेजर पोर्शन हृदयाचा जर मृत झाला असेल त्या कमी वेळामध्ये, तर रुग्ण दगावण्याची सुद्धा शक्यता असते. आता हृदयविकार का होतो याचे खूप कारण आहेत. हृदयविकार हा काही एका कारणामुळे होणारा रोग नाही. जसं निमोनिया एखाद्या जंतूमुळे होतो, मलेरिया एका जंतूमुळे होतो, ही फार सोपी कारण आहेत की त्या जंतूचा नायनाट केला की त्या रोगातून तो पेशंट बरा होतो. हृदयविकार हा तितका साधा सोपा आजार नाही, हा अतिशय जटिल आणि गुंतागुंतीचा आजार आहे. त्याचे कारणही तशीच आहेत. ज्याला आपण इंग्लिशमध्ये मल्टीफॅक्टोरियल म्हणतो, म्हणजे अनेक कारणं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. तसं
त्यामुळे आणि जितकं एखादा आजार किंवा कारण मल्टीफॅक्टोरियल असतो आजार, जितका गुंतागुंतीचा असतो तितकंच त्याची ट्रीटमेंट सुद्धा गुंतागुंतीची असते. जितकं कारण सोपं तितकं त्याची ट्रीटमेंट सोपी, जितकी त्याची कारणं अवघड किंवा गुंतागुंतीची तितकीच त्याची ट्रीटमेंट सुद्धा गुंतागुंतीची. तसंच हृदयविकाराच्या बाबतीत सुद्धा आहे. आता यामध्ये जसं जसं असं म्हणतात की आपल्या सायंटिफिकरित्या विज्ञानाच्या दृष्टीने फक्त पहिल्या 1 वर्षापर्यंतच आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे नसतात, म्हणजे चरबीचे थर नसतात. फक्त 1 वर्षाचं मूल फक्त त्याच्यामध्ये चरबीचे नसते. 1 वर्षाच्या नंतर जसं आपण आपलं अन्न खायला लागतो बाहेरचं, तसं तसं ह्या चरबीचे थर आपल्या हृदयामध्ये जमा व्हायला लागतात. ते हृदयाच्या रक्तवाहिनीच्या बाहेरच्या बाजूला जमा होत असतात. त्यामुळे आपल्याला त्याची कल्पना नसते. जेव्हा एका विशिष्ट वयानंतर किंवा काही वेगवेगळ्या रिस्क फॅक्टरमुळे, वेगवेगळ्या कारणामुळे हे हृदयातले हे जे थर असतात चरबीचे, हे जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आतल्या बाजूला तयार व्हायला लागतात, तेव्हा आपल्याला त्याची जाणीव व्हायला लागते आणि तेव्हा आपण त्याला हृदयविकार झाला असं म्हणतो. आता पुरुषांमध्ये जर आपण लैंगिकदृष्ट्या विचार केला तर पुरुषांमध्ये या आजाराचं प्रमाण हे बायकांपेक्षा ॲटलिस्ट 45 ते 50 वर्षापर्यंत तरी हे जास्त असतं. याचं कारण असं की बायकांना जे हे हार्मोन्स असतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, हे हार्मोन्स ह्या आजारापासून दूर ठेवतात बऱ्याच प्रमाणात. अर्थात यालाही काही अपवाद आहेत, परंतु जर आपण ढोबळरित्या विचार केला तर ह्या हार्मोन्समुळे बायकांना एक 45 वर्षापर्यंत तरी आपण असं म्हणू शकतो की जोपर्यंत त्यांची पाळी चालू आहे योग्यरित्या, तोपर्यंत बऱ्याच प्रमाणात पुरुषांच्या मानाने बऱ्याच प्रमाणात त्यांना ते प्रोटेक्शन असतं. परंतु एकदा पाळी गेली की त्याच्या 2 ते 3 वर्षानंतर मात्र हा जो प्रोटेक्टिव्ह इफेक्ट असतो, म्हणजे जी सुरक्षा त्यांना नैसर्गिकरित्या प्रदान झालेली असते ती संपते आणि मग साधारण 50 वर्षाच्या नंतर मात्र पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये तसा फार भेद राहत नाही हृदयविकार होण्याच्या बाबतीमध्ये. तसंच हृदयविकार झाल्यानंतर सुद्धा जे काही पुढची गोष्ट असते, पुढचे जे प्रॉब्लेम्स असतात, त्यामध्ये सुद्धा फार तौलनिकरित्या जर विचार केला तर फार फरक नसतो. आता हृदयविकार का होतो याचं कारण जर आपण विचार केला तर मी जसं सांगितलं की बाबा चरबीचे वेगवेगळे थर जमा होतात, ते हृदयाच्या आतमधून जमा होतात. त्यामुळे जितक्या प्रमाणात रक्तपुरवठा व्हायला पाहिजे हृदयाला, पहिल्यांदा जेव्हा पेशंट काम करतो, चालतो, काही एक्झर्शन करतो, त्यावेळेस ते जाणवतं. आणि नंतर नंतर जसजसं ते चरबीचे थर वाढून त्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे वाढत जातात आणि ते एका अशा विशिष्ट लेवलला पोहोचतात की त्यानंतर बसल्या बसल्या सुद्धा पेशंटला धाप लागायला लागते, दम लागायला लागतो. जेवण केल्यानंतर सुद्धा एक 2-4 घास जरी खाल्ले तरी छाती भरून वाटायला लागते. ती वेळ असते की पेशंटचा हृदयविकार हा अगदी एका पीक लेवलला गेलेला आहे, एका फार उच्च लेवलला गेलेला आहे. आणि त्यावेळेस मात्र ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला आणि त्या पुढची ट्रीटमेंट ही जरुरी असते. कारण त्यावेळेस जर आपण परत थांबलो तर मोठा हार्ट अटॅक हा येण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि अशा सिच्युएशनला जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा पेशंट दगावण्याची रिस्क सुद्धा फार जास्त असते. याचा अर्थ असा की जरी पेशंटला हार्ट अटॅक आज आलेला असला तरी त्याची प्रोसेस ही अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षांपासून झालेली असते. लक्षात आलं की नाही? हार्ट अटॅक आज आला म्हणजे पेशंट आज रुग्ण आहे असं मानणं पूर्णतः चुकीचं आहे. तो रुग्ण आज झालेला नाही, तो रुग्ण अनेक दिवसापासून आहे. फक्त त्याचं आज त्या आजाराचं आज एक्सप्रेशन झालं, आज तो आजार आपल्याला कळाला, फक्त एवढंच आहे. त्याचं ज्ञान आपल्याला आज झालं. आता त्याची जी ढोबळमानाने जी काही कारणं आहेत वैद्यकीयरित्या, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, जसं पुंडे सरांनी सांगितलं, कौरवार सरांनी सांगितलं, तंबाखू आणि स्मोकिंग. तंबाखू, बिडी, सिगरेट आणि तत्सम व्यसनं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे, एस्पेशली तरुण माणसांमध्ये. सर्वात महत्त्वाचं 2 सगळ्यात गोष्टी मी महत्त्वाच्या म्हणेल तरुण माणसामध्ये. एक ॲडिक्शन म्हणजे व्यसन, तंबाखू असेल आणि तत्सम पदार्थ, आणि दुसरं स्ट्रेस. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी तरुणांमध्ये जे आम्ही ऑब्झर्व केलं आणि सर्वच वेगवेगळ्या स्टडीजमध्ये, वेगवेगळ्या थेसिसमध्ये आणि याच्यामध्ये जे समोर आलेलं आहे, तर ह्या 2 गोष्टी एस्पेशली तरुण लोकांमध्ये फार कॉमन आहेत. म्हणून धूम्रपान करणं हा पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट असते मधुमेह, डायबिटीस ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, साखरेचा आजार. हा सुद्धा अतिशय घातक आहे. आम्ही तर असं म्हणतो, एकदा तुम्हाला डायबिटीस हे लेबल लागलं ते की तुम्हाला एक हार्ट अटॅक आला असंच ट्रीटमेंट द्यावी लागते. अजून दुसऱ्या हार्ट अटॅकची वाट बघायची गरज आहे असं अजिबात नाही. एकदा तुम्हाला डायग्नोसिस झाला,
तुमचं वय कितीही असू द्या, 30, 35, 40, 50, कोणत्याही वयामध्ये डायबिटीज डायग्नोज झाला की तुम्हाला एक हार्ट अटॅक आलेला आहे असं समजून चला आणि त्या दृष्टीनं स्वतःची काळजी घ्या. तिसरं कारण आहे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाब म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये हायपरटेन्शन म्हणतो, ब्लड प्रेशर म्हणतो. हा आजाराचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये पेशंटला कुठलाही त्रास होत नाही, काहीही त्रास होत नाही, पेशंटला काहीही त्याबद्दल कल्पना नसते. कुठल्या तरी दुसऱ्याच आजारासाठी पेशंट डॉक्टरकडे जातो, तापेसाठी, खोकल्यासाठी किंवा सर्जरीच्या फिटनेससाठी, आणि तिथं मग त्याचं डायग्नोसिस होतं की बाबा याला ब्लड प्रेशर आहे. पेशंटला कुठलाही त्रास नसल्यामुळं पेशंटची अशी टेंडन्सी असते की बाबा मला तर काहीच झालेलं नाही, डॉक्टर काहीतरी सांगतायत, मी तर धष्टपुष्ट आहे, मला सगळे माझे रिपोर्ट चांगले आहेत आणि कसं काय मला ब्लड प्रेशर होऊ शकतं, हे अशा पद्धतीने. म्हणून ब्लड प्रेशर आम्ही म्हणतो की डायबिटीसपेक्षाही खराब आजार आहे. याचं कारण असं, डायबिटीसमध्ये आपली शुगर वाढलेली आहे, पेशंटला कळतं, ब्लड प्रेशरचा त्याला कुठलाही त्रास होत नाही. डायबिटीसचा निदान काही कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर त्रास तरी होतो, त्याच्यामुळे तो त्या बाबतीत सजग राहतो, त्याच्या गोळ्याबरोबर घेतो. परंतु ब्लड प्रेशरच्या बाबतीत आमचा अनुभव तरी असा आहे की पेशंट अतिशय कॅज्युअल असतात, अतिशय त्या बाबतीत अनभिज्ञ असतात किंवा सिरियस नसतात. त्यामुळे हा सुद्धा तितकाच महत्त्वाचं कारण आहे आणि त्याची ट्रीटमेंटसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. चौथा आहे लठ्ठपणा. आता लठ्ठपणाची अनेक कारणं आहेत. आपली बदललेली जीवनशैली, आपल्या बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आपले काम कमी करण्याची किंवा काम न करण्याची, व्यायाम न करण्याची आपली टेंडन्सी, आपण ज्या पद्धतीनं बाकीच्या कामामध्ये गुंतलेलो आहोत, इतके बिझी झालेलो आहोत की आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण आपल्याच कामामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये बिझी असतो. त्यामुळे आपल्याला व्यायामासाठी किंवा सिंपल चालण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही आणि त्या सर्वांचा परिणाम म्हणून लठ्ठपणा होतो, वजन वाढतं. एका विशिष्ट लेवलनंतर वजन वाढणं म्हणजे खरोखरच हृदयरोगाला निमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे लठ्ठपणा हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च हाय कोलेस्ट्रॉल ज्याला म्हणतो आपण, ज्यांच्यामध्ये जेनेटिकरित्या किंवा खाणपिण्याच्या सवयीमुळे कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, अशा पेशंटला सुद्धा हृदयविकाराचा आजार होण्याची दाट शक्यता असते. शारीरिक श्रमाची कमतरता, जसं मी आत्ताच सांगितलं की आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली, शारीरिक ॲक्टिव्हिटी कमी झाली की हे चरबीचं प्रमाण ऑटोमॅटिकली ह्या रक्तवाहिन्यांमध्ये, तसंच सर्व शरीरामध्ये, फक्त रक्तवाहिन्यांमध्ये म्हणूनच नाही तर शरीराच्या अनेक भागामध्ये वाढायला लागतं. पोटावर, लिव्हरमध्ये, सगळ्या भागावर वाढायला लागतं. तसंच ते रक्तवाहिन्यामध्ये पण वाढायला लागतं आणि हृदयविकाराचा त्रास संभवतो. त्याच्यानंतर फार महत्त्वाचं कारण आहे अनुवंशिकता. आपण ह्या बाबतीत फार अनभिज्ञ आहोत की तरुणांमध्ये, एस्पेशली तरुणांमध्ये, जे तिसरं महत्त्वाचं कारण आहे म्हणजे स्मोकिंग, म्हणजे तंबाखू, स्ट्रेस, आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जेनेटिक, की अनुवंशिक, ज्यांच्या पिढ्यानपिढ्या ज्यांना हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे, आईकडून असेल, वडिलांकडून असेल, काका, मामा, दादा, हे इकडून कुठे जरी त्याची लिंक म्हणजे संबंध आलेला असेल तर त्या पेशंटला तिथून तो रोग होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे अशा रुग्णांनी, जरी ते रुग्ण नसतील परंतु अशा पेशंटचे जे नातेवाईक आहेत की ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे, ज्यांच्या आईवडिलां साईडला, मामाकडे, काका, ह्यांच्यामध्ये हृदयविकार झालेला आहे किंवा ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, बायपास झालेली आहे, जे ज्यांची कार्डियाक डेथ झालेली, की जे अटॅक आला आणि सडनली गेले, अशा लोकांच्या नातेवाईकांनी सुद्धा खूप काळजी बाळगणं जरुरी आहे. कारण त्यांच्यामध्ये इतर लोकांपेक्षा 2 ते 3, 4 पटीनं ती रिस्क जास्त असते. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत. आपलं मेंटल स्वास्थ्य, आपलं मानसिक स्वास्थ्य, म्हणजे आपला स्वभाव कसा आहे, आपण शांत आहोत की खूप विचार करणारे आहोत, खूप चिंता करणारे आहोत, खूप रागराग करणारे आहोत, किंवा खूप साध्या साध्या गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून तसंच लोकांना त्रास देणारे आहोत. हे सुद्धा ज्याला आपण इंग्लिशमध्ये टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतो, की असे किंवा ज्यांचं असं नेचर असतं की बाबा मला हे मिळालंच पाहिजे, मला हे आत्ताच पाहिजे, हेच पाहिजे, ही जे हट्टी स्वभाव असतो तो सुद्धा हृदयविकाराला एक कारण आहे. बाकी वंशानुगत मुद्दे ज्याचा आपण आत्ताच विचार केला, खूप. आता ह्याची लक्षणं काय असतात, हृदयविकाराची लक्षणं काय असतात? आता हृदयविकाराची लक्षणं ही काही गणितासारखी, मॅथमॅटिकल, अगदी ठोकताळ्यासारखी नसतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या बाबतीत काही जरी संशय असला तरी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि डॉक्टरांची भेट घ्यायची. आता ह्याच्यामध्ये काय असू शकतं, महत्त्वाचं असतं अगदी पेशंटच्या सेंटरला, अगदी मध्यभागी, गळ्यापासून ते बेंबीपर्यंत पूर्ण याच्यामध्ये खूप जळजळ व्हायला लागतं, खूप दबाव व्हायला लागतो, छाती गच्च आल्यासारखी वाटते.
एकदम सेंटरला. जरी आपलं हृदय डाव्या बाजूला असलं, आपला एक गैरसमज असतो बऱ्याच लोकांचा की हृदय तर डाव्या बाजूला आहे, आपल्याला तर छातीच्या मध्ये दुखतंय, तर ते हृदयाचं नसावं, ती ॲसिडिटीच असावी, हा एक गैरसमज आहे. असं अजिबात नाही. हृदयाचे जे पेन असतं, हृदयाचं जे दुखणं असतं ते सेंटरमध्ये सर्वाधिक जास्त असतं. बाकी ते कुठल्याही बाजूला असू शकतं, उजव्या बाजूला असू शकतं, डाव्या बाजूला असू शकतं, दोन्ही हातांमध्ये असू शकतं, गळ्यात असू शकतं, डोक्यामध्ये असू शकतं, पोटात असू शकतं, पाठीत असू शकतं, कुठेही असू शकतं. असं कुठलंही एक पर्टिक्युलर ठिकाण नाही की ज्या ठिकाणी दुखत असेल तरच ते हृदयाचं आहे. डोक्यापासून ते बेंबीपर्यंत कुठे जरी मागून पडून दुखलं तरी ते हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे कुठल्याही, अगदी हातच दुखतंय म्हणून दुर्लक्ष केलं, पोटच दुखतंय म्हणून दुर्लक्ष केलं, उलटीच झाली म्हणून दुर्लक्ष केलं, असं अजिबात होता कामा नये. ह्यापैकी कुठल्याही लक्षणाचं स्वरूप हे गंभीर असू शकतं, हृदयविकाराचं ते लक्षण असू शकतं. आता ह्याच्यामध्ये घाम येणं, मळमळ येणं, चक्कर येणं. चक्कर येण्याचं कारण म्हणजे पेशंटचा बीपी कमी होतो, अंधारी येते, मेंदूला रक्तपुरवठा होत नाही, पेशंट चक्करून खाली पडतात, बेशुद्ध पडतात. अशा वेळेस मळमळ, उलट्या, अस्वस्थता, म्हणजे खोकला येणं. कारण काय, हृदयाचं काम कमी झाल्यामुळं फुफ्फुसामध्ये पाणी जमा होतं, त्यामुळे पेशंटला खोकला येऊ शकतो. खोकला हे सुद्धा हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. ठीक आहे. 20 मिनिटं मी जसं सांगितलं की 20 मिनिट्स, हे 20 मिनिट्स का महत्त्वाचे आहेत, कारण 20 मिनिटाच्या वर जर टाईम गेला तर त्या पेशंटच्या हृदयाच्या पेशी ह्या मरायला सुरुवात होते आणि त्या इरिव्हर्सिबल डॅमेज असतो, त्या परमनंटली डॅमेज होतात, त्या परत वापस येत नाहीत. ठीक आहे. काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, कारण पेशंटचा बीपी इतका कमी झालेला असतो की हातापायाला सुद्धा रक्तपुरवठा झालेला नसतो, त्यामुळे ते पूर्णतः पांढरे फक्क पडलेले असतात. आणि असा पेशंटला ताबडतोब डॉक्टरची आणि प्राथमिक उपचाराची गरज असते, कारण असा पेशंट दगावण्याची शक्यता ही मोर दॅन 70 to 80% असते. 70 ते 80% जास्त पेशंटला सडन डेथसुद्धा, मृत्यूसुद्धा होऊ शकतो. हां, अजून एक गोष्ट, एस्पेशली डायबिटीसच्या लोकांमध्ये, साखर असलेल्या लोकांमध्ये, की अशा लोकांना खूप वेळेस कुठलीही संवेदना नसते. त्यांच्यामध्ये डायबिटीसचे हे जे नसा असतात, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या, म्हणजे रक्तपुरवठा करणाऱ्या सोडून ज्या संवेदना देणाऱ्या ज्या नसा असतात त्या डॅमेज झालेल्या असल्यामुळे डायबिटीसच्या पेशंटला छातीत दुखत नाही खूप वेळेस. त्यामुळे आपल्याला छाती दुखली नाही आणि तरी डॉक्टर सांगतात बाबा आपल्याला हार्ट अटॅक आला, तर असा गैरसमज नको व्हायला की बाबा मला छाती, असंही होऊ शकतं की पेशंटला छाती न दुखता सुद्धा मोठा हार्ट अटॅक आलेला असू शकतो. त्याला केवळ दमच लागू शकतो, धापच लागू शकते, किंवा जेवण केल्यानंतरच दुखू शकतं. ही सुद्धा हृदयविकाराची लक्षणे आहेत. असं आवश्यक नाही की प्रत्येक वेळेस पेशंटची छातीच दुखली पाहिजे. त्यामुळे एस्पेशली डायबिटीस पेशंटमध्ये हे प्रामुख्यानं आढळून येतं. आता हृदयविकाराचा झटका आला तर इमिडिएटली काय करायला पाहिजे? जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही, असं असं खूप वेळेस होतं की पेशंटच्या जवळ कुणी नसतं, पेशंट ड्युटीवर असतो, कुठल्या तरी व्यवसायात असतो, शाळेवर असतो, किंवा शेतामध्ये असतो, किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी असतो. असं जरूर नाही की प्रत्येक पेशंटला डॉक्टर लगेच भेटतील, लगेच तिथं प्राथमिक किंवा मेन ट्रीटमेंट चालू होईल. तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? अशा वेळेस पेशंटला पटकन शांत खाली झोपवायचं. त्याचे कपडे जे घट्ट असतील तर ते सैल करावेत. त्यानंतर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जे डॉक्टर अवेलेबल असेल त्या डॉक्टरकडे जाऊन भेटावं. ताबडतोब ECG काढावा, अवेलेबल असेल तर लगेच ECG काढावा. सॉर्बिट्रेटची गोळी असते, हृदयाच्या आकाराची एक गोळी असते सॉर्बिट्रेट नावाची, 5 mgची, 10 mgची. तर ती गोळी ताबडतोब हृदयाच्या पेशंटच्या जिभेखाली ठेवावी, जेणेकरून त्याचा फायदा असा होतो की पेशंटची जी जी काही त्रास आहे, वेदना आहे, ती बऱ्याच प्रमाणात कमी होते आणि हृदयाचा रक्तपुरवठा काही काळापुरता का होईना, 5-10-15 मिनिटासाठी का होईना, पण थोडाफार प्रमाणात चालू होतो. आणि जे काही डॅमेज असतं हृदयाच्या स्नायूंचं, ते बऱ्याच प्रमाणात आपण टाळू शकतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोळी असते ॲस्पिरिन नावाची, इकोस्पिरिन म्हणतो आपण त्याला. अशा वेळेस ती गोळी पाण्यामध्ये ढवळून पेशंटला चावून द्यायची असते. वेदना झाल्यापासून रुग्णास झोपून ठेवावे, कमीत कमी हालचाल करावी आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी ताबडतोब हृदयरोग तज्ज्ञाकडे घेऊन जावे. त्याला दुसरा पर्याय नसतो, कारण त्याच्यानंतरची जी ट्रीटमेंट असते ती ट्रीटमेंट हे हृदयरोग तज्ज्ञच करू शकतात. त्यामुळे जितक्या लवकर होईल, एव्हरी सेकंद मॅटर्स, प्रत्येक मिनिट, म्हणजे आम्ही तर असं म्हणतो इच मिनिट इज इच मसल. एक मिनिट जरी वाया गेला तरी एक मसल वाया गेली असं समजण्यासारखं आहे. म्हणून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर डॉक्टर हृदयरोग ला भेटणे आणि त्या पुढची ट्रीटमेंट घेणे हे महत्त्वाचं आहे.
आता गेल्यानंतर डॉक्टर पहिल्यांदा पेशंट आल्यानंतर त्या डॉक्टर त्याची तपासणी करतात, नाडी चेक करतात, ब्लड प्रेशर बघतात, त्यानंतर त्याचा ECG बघतात. ECG मध्ये बघून त्यामध्ये कुठल्या प्रकारचा हृदयाचे ठोके कसे आहेत, हृदयामध्ये काही अनियमितता आहे का, हृदयामध्ये जे लय आहे ती कमी आहे जास्त आहे हे बघतात. त्यानंतर हृदयविकाराची तीव्रता किती स्वरूपाची आहे त्याची एक ढोबळमानाने आयडिया ECG वर येते. ECG नॉर्मल असला म्हणजे हृदयविकार नाही असं अजिबात नाही. 50% पेशंटमध्ये जरी हृदय जसं आपल्या मामेवर आपल्याच पेशंटला कौरवार साहेबांनी जेव्हा बघितलं तेव्हा त्यांच्या ECG मध्ये बिलकुल चेंजेस नव्हते, परंतु ज्या पद्धतीचा त्यांचा त्रास होता, जी लक्षणं होती त्या लक्षणावरून कौरवार साहेबांनी त्यांना हृदयविकाराची आणि हार्ट अटॅकची ट्रीटमेंट दिली. त्यामुळे ECG नॉर्मल असेल तर आपल्याला हृदयविकार नाही ही समजूतसुद्धा पूर्णतः चुकीची आहे. 50% पेशंटमध्ये ECG नॉर्मल असू शकतो, परंतु ECG मध्ये जर बदल असतील तर ते मात्र बिलकुल निष्काळजीपणे घेऊ नयेत, लाईटली घेऊ नयेत. त्याबद्दल ताबडतोब उपचार सुरू झाला पाहिजे. प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ECG मुळे हृदयविकाराची संभावना होत नाही, हेच जे तुम्हाला सांगितलं ते. आता खूप वेळेस असं होतं की पेशंटला फक्त त्रास असतो, ECG नॉर्मल असतो, BP नॉर्मल असतो, ठोके नॉर्मल असतात. आपण त्याचे 3-4 ECG सिरियली काढतो दर 10-15 मिनिटांनी, अर्धा तासांनी, ते सुद्धा नॉर्मल असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेस असं रुग्णांना किंवा नातेवाईकांना असं वाटू शकते की बाबा सगळं तर नॉर्मल आहे, तरी डॉक्टर साहेब आपल्याला हृदयरोग आहेत किंवा हार्ट अटॅकसारखं आहे असं का सांगतात. तर अशा वेळेस आपण ह्याच्यापेक्षा ज्या काही जास्त फाईन टेस्ट आहेत, जास्त सूक्ष्म टेस्ट आहेत, त्या आपण ब्लड टेस्ट करून त्याचा अंदाज लावू शकतो. ह्या टेस्ट साधारण 2 ते 3 तासानंतर पॉझिटिव्ह यायला लागतात. तर त्या का यायला लागतात की जेव्हा पेशंटला रक्तपुरवठा कमी होतो हृदयाच्या स्नायूंना, त्या हृदयाचं झालेलं जे डॅमेज असतं त्या स्नायूंचे काही घटक रक्तामध्ये मिसळले जातात आणि त्या रक्ताची घटकांची किती लेवल आहे त्यानुसार आपण मग पेशंटला हार्ट अटॅक आहे की नाही हे डिसाईड करतो, जरी ECG नॉर्मल असला तरी सुद्धा. आणि हे हे ह्या तपासणीचा फायदा असा असतो की ह्या तपासणीमध्ये जितकी त्याची लेवल जास्त तितकं हृदयविकाराची तीव्रता जास्त, ह्याचा एक ढोबळमानाने आपल्याला अंदाज होतो आणि त्यानुसार त्या हृदय रोगाला पुढची ट्रीटमेंट म्हणजे अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल, ह्याची किती तात्काळ गरज आहे ह्याचा एक आपल्याला अंदाज बांधता येतो. अँजिओग्राफी म्हणजे एक मी थोडक्यात तुम्हाला आपण लक्षणं बघितली, त्याची कारणं बघितली. आता याच्यानंतर तपासण्यामध्ये पुढचा टप्पा जो असतो ECG, ते इको 2D इकोग्राफी म्हणून एक तपासणी असते, ज्यामध्ये आपण तुम्ही नावही ऐकलं असेल 2D इकोग्राफी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी थोडक्यात, ज्यामध्ये आपण हृदयाचं काम कसं आहे, हृदयाचे वॉल्स कशा आहेत, झडपा कशा आहेत, हृदयाचं बाहेर काही प्रॉब्लेम आहे का, हृदयाच्या आवरणाचा काही प्रॉब्लेम आहे का, याचा एक अंदाज आपल्याला बांधता येतो आणि त्यानुसार सुद्धा पेशंट किती क्रिटिकल आहे आणि त्याच्यासाठी किती अर्जंट ट्रीटमेंटची गरज आहे हा आपण अंदाज बांधू शकतो. ह्याच्या पुढची तपासणी असते अँजिओग्राफी. अँजिओग्राफी म्हणजे आपल्याला सगळ्यांनीच त्याचं नाव ऐकलेलं आहे की हृदयाच्या रक्तवाहिन्यांची तपासणी असते. अँजिओग्राफी ही हार्ट अटॅक आलेल्या पेशंटमध्ये मी जसं सांगितलं की त्याच्या तीव्रतेनुसार त्याची अर्जन्सी असते. जसं हार्ट अटॅक जर फारच मेजर असेल, ECG मध्ये मेजर चेंजेस असतील, त्रास असेल, रक्ताच्या टेस्ट पॉझिटिव्ह असतील, तर अशा वेळेस आपण अँजिओग्राफी ताबडतोब करा असं सांगतो. ताबडतोब म्हणजे अगदी काही मिनिटामध्ये करा असा सल्ला देतो. याचं कारण असं की पुढची होणारी अँजिओग्राफी करून आपण बघतो की हृदयाचं नसमध्ये किती ब्लॉक आहेत आणि त्यानुसार ती रक्तवाहिनी लवकरात लवकर उघडण्याचा प्रयत्न करतो अँजिओप्लास्टीद्वारे. त्याला आपण अँजिओप्लास्टी म्हणतो. अँजिओग्राफी म्हणजे रक्तवाहिन्यांची तपासणी, अँजिओप्लास्टी म्हणजे तो ब्लॉक काढून टाकणे, त्याला आपण अँजिओप्लास्टी म्हणतो. तर जेव्हा त्या मसल्सला डॅमेज चालू झालेला आहे आणि हृदयाचं काम कमी व्हायला लागलेलं आहे, अशा वेळेस ताबडतोब अँजिओग्राफी करून ती नस उघडणं अतिशय जरुरी असतं. अशा वेळेस डॉक्टरांवर विश्वास ठेवून ते ज्या पद्धतीनं सांगत आहेत त्यावर विश्वास ठेवून ती ट्रीटमेंट करून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण जितका वेळ वाया घालू यामध्ये तितकं पेशंटच्या रक्तवाहिन्या, पेशंटचे स्नायू वीक होत जातात आणि त्याचा परिणाम केवळ तेव्हाच नाही, म्हणजे मृत्यूचा धोका तेव्हाच वाढतो असं नाही, तर पेशंटच्या फ्युचर लाईफमध्ये सुद्धा त्याच्या वर्षभरामध्ये, 4-5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये सुद्धा त्याचा तितकाच परिणाम जाणवतो. कारण एकदा हृदयाच्या मसल्स ह्या डॅमेज झाल्या की त्या परमनंटली डॅमेज होतात आणि हृदयाचं काम जर खूप कमी असेल अटॅक आल्यानंतर, त्यानंतर त्या पेशंटला नेहमीसाठीच
तो त्रास सहन करावा लागतो, भोगावा लागतो. आपण असं खूप वेळेस बघितलेलं असतं की पेशंटला एकदा हार्ट अटॅक आलेला असतो, त्याची अँजिओप्लास्टी झालेली असते, नंतर पेशंटला फारसा काही त्रास नसतो, त्याचं बाकीचं जीवन हे सामान्य माणसासारखंच होतं. परंतु हे त्यांचंच होतं ज्यांच्या हृदयाचं काम चांगलं आहे, ज्यांना मोठा हार्ट अटॅक आलेला आहे किंवा कुठल्या कारणामुळे ट्रीटमेंटमध्ये डिले झालेला आहे, वेळ लागलेला आहे आणि हृदयाचं काम कमी झालेलं आहे, अशा पेशंटमध्ये मात्र नेहमीसाठीच त्या पेशंटला हा त्रास सहन करावा लागतो. एवढंच नाही तर त्याच्या लाईफची क्वालिटी तसंच क्वांटिटी, म्हणजे त्याचं आयुष्यमान तसंच त्याचं आयुष्याची क्वालिटी, लाईफस्टाईल ही सुद्धा खूप कमी होऊन जाते. आता याच्यावर काय उपचार करतात, मी जसं तुम्हाला सांगितलं की सॉर्बिट्रेटची गोळी देतो आपण, त्यानंतर ॲस्पिरिन नावाची गोळी असते, त्यानंतर बाकीचे काही रक्त पातळ करण्याच्या गोळ्या असतात, काही रक्त पातळ करायचे इंजेक्शन असतात. जसं पुंडे सरांना हार्ट अटॅक आला होता तेव्हा मोठा हार्ट अटॅक होता, अशा वेळेस इथून नांदेडला शिफ्ट करायला सुद्धा नाही म्हणलं तरी 1.5 तास लागतो. जसं मी सांगितलं की बाबा त्यावेळेस एक एक मिनिट महत्त्वाचा असतो. म्हणून कौरवार सरांनी जे इंजेक्शन दिलं आणि त्यामुळे ती नस बऱ्याच प्रमाणात याच ठिकाणी उघडली आणि सरांना स्टेबल करून आपल्याला नांदेडपर्यंत पोहोचवता आला. आणि त्याच्यानंतरची जी पुढची ट्रीटमेंट आहे, पुढचे 2 ते 3 दिवस त्यांना स्टेबल करून मग अँजिओग्राफी करण्याचा जो वेळ मिळाला तो त्या पहिल्या इंजेक्शनमुळेच मिळाला, जेव्हा या ठिकाणी मुखेडमध्ये जे लाईफ सेव्हिंग इंजेक्शन, रक्तपातळ करायचं एक मोठं इंजेक्शन जे त्यांना दिलं गेलं, त्याच्यामुळेच पुढची प्रोसेस सगळी होऊ शकली. म्हणून प्रत्येक स्टेपला हे महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदी हृदयरोग तज्ज्ञापर्यंत अँजिओप्लास्टी केली म्हणजेच ते फार मोठं काम आहे असं अजिबात नाही. पहिल्या डायग्नोसिसपासून तुम्ही पहिल्या कुठल्या डॉक्टरला भेटता तिथपासून ते तुमची सक्सेसफुल अँजिओप्लास्टी होईपर्यंत प्रत्येक स्टेप महत्त्वाची असते. याच्यातलं एकही स्टेपला आपण गाळू शकत नाही किंवा कमी समजू शकत नाही. प्रत्येक डॉक्टर त्या लेवलला त्या वेळेला त्यांचं म्हणजे बेस्ट काम करत असतो. म्हणून प्रत्येक डॉक्टर त्या पातळीला बेस्टच आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर पुढचे 24 तास ते 48 तास हे अतिशय क्रिटिकल असतात. अशा वेळेस जरी अँजिओग्राफी केलेली असली पेशंटची किंवा अँजिओप्लास्टी जरी केलेली असली तरीसुद्धा त्यानंतर पेशंटला चे 48 तास आम्ही नेहमी सांगतो की हे महत्त्वाचे असतात. कारण परत हार्ट अटॅक येणं, पेशंटचा BP कमी जास्त होणं, त्याच्यामध्ये पुन्हा ECGमध्ये चेंजेस येणं किंवा कधीकधी पुन्हा हार्ट अटॅक अँजिओप्लास्टी केल्यानंतर सुद्धा इमर्जन्सी पहिल्या 24 ते 48 तासामध्ये परत हार्ट अटॅक येऊन परत अँजिओप्लास्टी करावं लागणं, अशाही प्रकार होतात. भले त्याचं प्रमाण कमी आहे, 1 ते 2% ते असतं, परंतु तेही होऊ शकतं. आता यामध्ये वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत की प्रत्येक रुग्णालाच अँजिओग्राफी करावी लागते का किंवा प्रत्येक रुग्णालाच अँजिओप्लास्टी करावी किंवा बायपास करावी लागते, आता असं अजिबात नाही. बऱ्याच पेशंटला खूप वेळेस सौम्य स्वरूपाचा अटॅक असेल तर अँजिओग्राफीमध्येच औषध गोळ्यावरच आणि जे काही आपण रक्तपातळ करायची औषधं देतो त्यामध्येच ते विरघळून जातं आणि पुढची शस्त्रक्रिया म्हणा किंवा अँजिओप्लास्टी म्हणा ही टळल्या जाते. परंतु काही पेशंटमध्ये मात्र जर खूप क्रिटिकल ब्लॉक असतील, एका व्हेसलमध्ये असतील, 2मध्ये असतील, 3मध्ये असतील किंवा जास्त प्रमाणात असतील तर मात्र अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीची आवश्यकता असते. मग आपण त्यानुसार त्या पेशंटला तसा सल्ला देतो. खूप वेळेस असं होतं की पेशंटला एस्पेशली डायबिटीज ज्यांना शुगर आहे किंवा मल्टिपल रिस्क फॅक्टर्स आहेत, म्हणजे BP आहे, शुगर आहे, चरबी आहे, फॅमिली हिस्ट्री आहे, म्हणजे घरी पण आहे, तर अशा लोकांमध्ये हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात ह्यांच्यामध्ये खूप त्या खूप बारीक झालेल्या असतात आणि बऱ्याच वेळेस अँजिओप्लास्टी किंवा इव्हन बायपाससुद्धा करणं शक्य नसतं. तर अशा वेळेस आपल्याला ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये ॲथेरेक्टॉमी असं म्हणतो, म्हणजे हृदयाची ती रक्तवाहिनीमधला चरबी अक्षरशः खरडून काढावी लागते आणि मग त्याची बायपास केली जाते. तर असं सुद्धा करावं लागतं किंवा करावं लागू शकतं. आता हे मी जे सांगितलं ते हृदयविकाराबद्दलचं एक तुम्हाला एक की बाबा हृदयविकार त्याची कारणं काय, त्याची लक्षणं काय, त्याचे उपचार काय, म्हणजे प्राथमिक उपचार, त्यानंतर मोठे उपचार, हायर सेंटरचे उपचार, हे झालं ट्रीटमेंटबद्दल. म्हणजे एकदा आपल्याला हार्ट अटॅक आला त्यानंतर काय करायचं ते. पण मी जसं तुम्हाला सांगितलं की वयाच्या 2ऱ्या वर्षापासूनच आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये हे चरबीचे थर साठायला लागतात आणि वस्तुतः आपण त्याच वेळेस खरं तर असं म्हणायला हरकत नाही की आपण तेव्हापासूनच रुग्ण असतो. आणि आपण प्रत्येकानेच ज्यांना हार्ट अटॅक किंवा आलेला नाही अशा सर्वांनीच आपल्याला आलेला आहे किंवा येणार आहे असं समजूनच
त्याचप्रमाणे प्रिकॉशन घेऊनच वागायला पाहिजे. तर ते काय वागायला पाहिजे त्याच्या संबंधी काय प्रतिबंध, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिव्हेन्शन म्हणतो, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तसं तर त्या बाबतीचं मार्गदर्शन कार्लेकर साहेब करतील. प्रिव्हेन्शन हे मी म्हणेल ट्रीटमेंटपेक्षाही फार जास्त का महत्त्वाचं आहे. पर्टिक्युलरली आपल्यासारख्या भारतासारख्या देशांमध्ये जिथं सगळ्याच गोष्टींची खूप कमतरता आहे, पैशांची कमतरता आहे, आपल्याकडे ट्रीटमेंटची इतकी सुविधा आहे. पाश्चात्य देशामध्ये जशी सुविधा आहे की जिथं कुठल्याही रुग्णाला कुठल्याही ठिकाणी म्हणजे हार्ट अटॅक आला तरी तो 40 मिनिटांमध्ये अगदी कॅथलॅबपर्यंत, ऑपरेशन थिएटरपर्यंत तो पोहोचतो, तितकी आपली प्रगत व्यवस्था अजून झालेली नाही. आणि मला नाही वाटत की अजून 10-15 वर्ष तरी आपण तेवढी करू शकू. म्हणून आपल्यासाठी, एस्पेशली भारतासारख्या विकसनशील देशासाठी, गरीब देशासाठी ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे की आपण हृदयरोग कसा टाळू शकू. एकतर ह्यामध्ये फार पैसे लागत नाहीत, किंबहुना काहीच पैसे लागत नाहीत, आणि आपण हे फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे हजारो, लाखो, करोडो प्रमाणावर हे आपण करू शकतो. हृदयरोगाची ट्रीटमेंट आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतक्या स्केलवर, इतक्या चांगल्या पद्धतीनं सगळ्यांनाच करू शकत नाहीत, कारण आपल्याकडे तेवढी व्यवस्था नाही, तेवढी संसाधनं नाही, तेवढे रिसोर्सेस नाहीत. परंतु प्रिव्हेन्शनच्या बाबतीत मात्र आपण निश्चितपणे हे करू शकतो. आणि जनजागरण करणं हाही ह्याच प्रिव्हेन्शनचा एक पार्ट आहे. म्हणूनच मी जसं पहिल्यांदा म्हणलं की हा उपक्रम जो स्तुत्य आहे तो ह्याच कारणासाठी की हा हा मी तर म्हणेल हृदयरोगाच्या उपचारापेक्षाही ही एक मोठी चळवळ आहे की तुम्ही खूप हजारो, लाखो रुग्ण टाळू शकता. त्यामुळे ही त्यापेक्षाही मोठी चळवळ आहे. आता हे कसं टाळायचं हे कार्लेकर साहेब आपल्याला अगदी समजेल अशा शब्दामध्ये समजावून सांगतील. धन्यवाद.